नमस्कार मित्रमैत्रिणींनो. म्हातारपणी सुखी, शांत व समाधानी राहायचं असेल तर काही गोष्टीवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं फार गरजेचं असतं. खाली काही महत्त्वाच्या गोष्टी दिल्या आहेत, ज्या दुर्लक्ष केल्यास म्हातारपण अधिक सुखकर होऊ शकतं. त्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिली गोष्ट म्हणजे माफ करणं शिका. जुन्या भांडणात मनातला राग, कटुता सगळं सोडून द्या. माफ करणं म्हणजे स्वतःची मनशांती वाढवणं. दुसरी गोष्ट म्हणजे स्वातंत्र्याचा स्वीकार करा. जेव्हा मुलं मोठी होतात तेव्हा त्यांचं स्वतःचं जग असतं. त्यांना मोकळं सोडा. त्यांच्यावर हक्क गाजवण्यापेक्षा प्रेमाने सोबत राहा. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या वेळेचा उपयोग करा. तुम्ही आता निवृत्त आहात म्हणजे स्वतःसाठी वेळ आहे. पुस्तक वाचा, छंद जोपासा, ध्यान करा, भजन करा. चौथी गोष्ट म्हणजे वय म्हणजे कमजोरी नाही. आता आपलं काही उरलं नाही, आता आम्ही काही कामाचे नाही असं म्हणू नका. तुमचं अनुभव संपन्न आयुष्य हेच मोठं भंडार आहे. पाचवी गोष्ट म्हणजे सततच्या तक्रारी. माझं दुखतंय, मला कुणी विचारत नाही, आमच्या काळात असं काही नव्हतं. या गोष्टींनी मुलं, नातवंड दूर जातात. त्याऐवजी आनंदी, सकारात्मक राहा. सहावी गोष्ट म्हणजे दुसऱ्यांच्या निर्णयात सतत हस्तक्षेप करू नका. मुलांनी काय खावं, कुठे जावं, नातवंड कसे वाढवावेत यामध्ये सतत अडवणूक टाळा. सल्ला द्या पण बंधन नको. सातवी गोष्ट म्हणजे लोक काय म्हणतील याकडे दुर्लक्ष करा. वयाच्या एका टप्प्यानंतर लोकांचं मत, टीका किंवा गैरसमज आपण किती मनावर घेतो यावर आपल्या मनशांतीचा परिणाम होतो. त्यामुळे लोक बोलतीलच याकडे दुर्लक्ष करा. आठवी गोष्ट म्हणजे भूतकाळातील दुःख किंवा चुका, जुने वाद, दुःखद घटना, अपयश यावर विचार करत बसणे टाळा. जे झाले ते गेले हे मनाला समजावा आणि वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करा. नववी गोष्ट म्हणजे अवास्तव अपेक्षा. मुलं, नातवंड, समाज यांच्याकडून सतत प्रेम, आदर, वेळ या अपेक्षा ठेवल्या तर आपणच त्रासून जातो. त्याऐवजी जे मिळतं त्यात समाधान मानायला शिका. दहावी गोष्ट म्हणजे शारीरिक मर्यादा आणि त्रास. वय वाढतं तसं शरीर साथ देणं कमी होतं. प्रत्येक दुखापतीकडे खंत करण्याऐवजी जे शरीरदृष्ट्या शक्य आहे त्यावर लक्ष केंद्रित करा. 11 म्हणजे अकारण टोमणे, तक्रारी, दोषारोप. वृद्ध लोकांना अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, टोमणे मारले जातात. हे सर्व न ऐकण्याचा संकल्प करा. तणाव टाळा, कारण शांततेसारखं काही नाही. 12वी गोष्ट म्हणजे जगातल्या नकारात्मक बातम्या किंवा चर्चा. सतत बातम्या, सोशल मीडियावरील वाद, राजकारणातील घाण यामध्ये गुंतून न पडता आपल्या आनंदासाठी वेळ वापरा. वाचन, भजन, चालणे, बागकाम करणं इत्यादी गोष्टी करू शकता. 13वी गोष्ट म्हणजे तुलना. दुसऱ्यांचं आयुष्य, त्यांच्या मुलांचं यश, त्यांचा आदर आणि आपलं हे असं का असा विचार करणे टाळा. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. 14वी गोष्ट म्हणजे तुमचं घर, पण त्यांचे निर्णय हे समजून घ्या. आजची पिढी वेगळा विचार करते आणि वेगळं जगते. त्यांच्यावर टीका न करता समजून घेण्याचा प्रयत्न करा. 15वी गोष्ट म्हणजे झोपेची काळजी घ्या. दररोज एक संग झोप घेणे फार गरजेचं आहे. झोप कमी झाल्यावर चिडचिडपणा वाढतो. 16वी गोष्ट म्हणजे दुरावा नको, पण नियंत्रणही नको. मुलं, नातवंड आपलं कौतुक करतीलच, पण सतत त्यांना सूचना देणे टाळा. याच तुमच्या मनमोकळ्यापणाचा तुम्हाला मान मिळेल. या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत